एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. टॉपिक काय आहे? भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये काही टीकात्मक बोलल्या जातं. पहिली टीका की बाबा भारतीय संविधान एक चौर्यकर्मच आहे. इकडून चोरला, तिकडून चोरला, तिकडून चोरला आणि भारतीय संविधान तयार झाला. दुसरी टीका आहे की ब्रिटिशांनी जे कायदे बनवले भारतावर लादण्यासाठी तेच तर आहेत. दुसरं काय आहे? ब्रिटिशांच्या आधारे बनवण्यात आलं. तर दोनही कसं सपशेल खोटं आहे हे ऐतिहासिक पार्श्वभूमी संविधानाची सांगू शकते, जर आपण खरे अभ्यासक असू तर. पण कॉमन मॅनला कुठे आलं वाचायचं? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर पाहिलं आणि मोकळं झालं. पण आपण कोण आहोत? आपण स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक आहोत, है ना. त्याच्यामुळे आपल्याला खरं ते वाचलंच पाहिजे, कारण परीक्षेत विचारलं तर मग बाउन्स होते, गडबड होऊन जाते. ठीक आहे, राईट. तर त्याच्यासाठी आज काय करूया आपण की ऐतिहासिक पार्श्वभूमी ही केवळ ब्रिटिशांपासूनची आहे की त्याच्या पूर्वीपासूनची आहे, एकदम तोंड ओळख करून घेऊया. काय करूया? एकदम तोंड ओळख छोट्याशा याच्यामध्ये चलायचं. मग चला, पहिल्यांदा पुन्हा चला तर म्हटलं, पण पहिल्यांदा काय? यास, आपले दोन प्रश्न असलेच पाहिजे. तर दोन प्रश्न पाहून घेऊया डोक्यात फिट. बघा, पहिला प्रश्न, खालील पैकी कोणता कायदा, काय म्हटलंय? खालील पैकी, अरे काउंट रे सा भाऊ, खालील पैकी कोणता कायदा ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीतील नाही? काय म्हटलंय? ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीतील नाही. कोणता कायदा? विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट इज नॉट ड्युरिंग द टाइम ऑफ ईस्ट इंडिया कंपनी रूल? तर पहिलं रेग्युलेटिंग ऍक्ट, दुसरा आहे सनदी कायदा म्हणजे चार्टर ऍक्ट, तिसरा आहे इंडियन कौन्सिल ऍक्ट आणि चौथा आहे पीट्स इंडिया ऍक्ट. चार दिलेल्यात, कोणतं नाही रे भाऊ ते लक्षात घ्यायचं, नाही तर होय करून घ्या तर गडबड होईल. दुसरा प्रश्न, ब्रिटिशकालीन भारतामधील कोणता कायदा, ब्रिटिशकालीन भारतामधील कोणता कायदा केंद्रीकरणाच्या शेवटच्या टप्प्याचा कायदा, केंद्रीकरणाच्या शेवटच्या टप्प्याचा कायदा मानला जातो? विच ऑफ द फॉलोइंग ब्रिटिश रूल्ड इंडिया कन्सिडर्ड ॲज अ ऍक्ट ऑफ द लास्ट स्टेज ऑफ सेंट्रलायझेशन? तर पहिलं दिलाय सनदी कायदा, चार्टर्ड ऍक्ट 1833, भारत सरकार कायदा जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858, इंडियन कौन्सिल ऍक्ट जो आहे 1909 आणि भारत सरकार कायदा 1935. झाले? डोक्यात फिट ठेवले? आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर भारताची संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही केवळ ब्रिटिश काळापासून नाही, तर भारताच्या प्राचीन पूर्ण जे गव्हर्नन्स आहे, शासन आहे आणि संस्कृती आहे आणि त्या काळातील समाज व्यवस्था त्याचं प्रतिबिंब आहे. यस, मधल्या काळात पॅच राहिला ज्याला आपण डार्क एज म्हणतो, पण त्याच्या पूर्वी भारतीय समाज, भारतीय राजकारण, भारतीय संस्कृती ही जगात सर्वात समृद्ध संस्कृतीपैकी होती. आणि तेच प्रतिबिंब म्हणजे आपण काय आपल्या संविधानातून भलती सलती करून घेतलं नाही, तेच आपण घेतलं आहे. कसे? मॉडर्न स्वरूपामध्ये, आधुनिक जे आहे पद्धतीने आपण घेतलेलं आहे, बाकी काय नाही. तर पहिलं समजून घेऊया. तर आपल्याला असं दिसतंय, तुम्हालाही माहित आहे, आपण हरप्पा मोहेंजोदडो याच्यामध्ये अजून डेसिफर झालं नाही, पण तिथे आपण पाहतो सेंट्रलाइज एक ऑथॉरिटी होती, समथिंग राजासारखा होता आणि है ना, स्त्री पुरुष यांच्यामध्ये समानता होती, कॉमन बाथ आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच रिलिजियस रिच्युअल सो कॉल्ड असं मानलं गेलं आहे. तर ते सुद्धा आपण कॉमन, म्हणजे कुठलाही जेंडर बायस नव्हता. मग जेंडर बायस जिथे नाही तिथे समाज कसा असेल? समाजामध्येही आपल्याला काय दिसतंय की एक समानता कदाचित असावी.
है ना, गव्हर्नन्ससाठी सुंदरपैकी इतकं सुंदर अर्बनाइज सिटी जर बनली आहे, इतकी सुबत्ता आली आहे, तर लूटमार करून तर नसेल आली. बरोबर आहे. काय कशी आली असेल? लोकाभिमुख राज्यकर्त्यांनी ते निर्माण केले असेल किंवा लोकाभिमुख राज्य तिथे असावं, आणि त्याच्यामुळेच आपल्याला मोहेंजोदडो हरप्पामध्ये आपल्याला तशा प्रकारचे एक अर्बनाइज सिव्हिलायझेशन दिसतं. त्यानंतरही आपण वैदिक काळ जर बघितला, पोस्ट वैदिक काळापर्यंत जरी बघितलं, तर आपल्याला काय दिसत आहे? भारतीय समाज व्यवस्था ही कशाच्या आधारावर होती? ही आपल्याला समतेच्या आधारावर दिसून येते, आणि लोकाभिमुख सरकार जो आहे, पीपल्स ओरिएंटेड गव्हर्नन्स, असं आपल्याला दिसून येतं. तर ते थोडक्यात पाहूया. बघा काय होतं. आधी राजा कसा होता? भारतीय समाजातील वैदिक आणि पोस्ट वैदिक काळातील राजा कसा होता? तर राजा हा माजला नव्हता, लोकांना टोपी देत नव्हता. तर राजावर अंकुश कोणाचा होता? तर धर्माचा होता. अंकुश कोणाचा होता? आपल्याला दिसतंय तर धर्माचा अंकुश होता. मग धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे लोकांचं कल्याण करण्यासाठी राजा हा कोण असेल? लोकांचा सेवक असेल. कसा असेल? लोकांचा सेवक असेल. त्याच्यामुळे धर्म म्हणजे त्यावेळेसची जी नियम तत्वे आहेत त्याच्यावर राजा नाही, है ना. ते माहिष्मती देवी नव्हे, मेरा वचन ही मेरा शासन, तसा नाही. बापू जे शासन आहे त्याच्यावर राजा बी नाही. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्याला दिसतोय की रूल ऑफ लॉ. काय दिसतंय? रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य होतं. राजा सुद्धा कायदा मोडू शकत नव्हता किंवा तो कायद्याच्या वर नव्हता. लक्षात आलंय का? किती मोठं है ना. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर ऋग्वेद आणि अथर्ववेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या सभा दिसून येतात, दोन प्रकारच्या असेंब्ली दिसून येतात. पहिला आहे सर्वसाधारण सभा, जनरल असेंब्ली, आणि दुसरा आहे समिती, सभा आणि समिती. दुसरा आहे ज्येष्ठांची सभा, असेंब्ली ऑफ एल्डर्स, ज्येष्ठांची सभा. सभा आहे आणि समिती आहे, दोन प्रकारच्या सभा, सभा आणि समिती. सभा म्हणजे सर्वसाधारण सभा, जनरल असेंब्ली, जनरल असेंब्ली, आणि हे ज्येष्ठांची सभा म्हणजे हाऊस ऑफ एल्डर्स, असेंब्ली ऑफ एल्डर्स. बिलकुल आत्ताच जे आपण पार्लमेंट बघतो ना, आत्ताच जे पार्लमेंट बघतो त्याच्यामध्ये लोकसभा कसा आहे? जनरल असेंब्ली, आणि राज्यसभा वरिष्ठांची सभा. बरोबर आहे. दोन गोष्टी आहेत. एकामध्ये असं सडसडतं रक्त, काहीतरी करण्याची उर्मी, आणि दुसऱ्यामध्ये बापू एवढं खवळू नको रक्त, शांत हो, निर्णय बरोबर. हे बरोबर आहे. तर कार्यात्मकता सर्वसाधारण सभा, आणि निर्णयात्मकता म्हणजे रिव्ह्यू घ्यायचा, निर्णय चुकला की बरोबर, त्याच्यासाठी एल्डर्स. अनुभव आणि सडसडतं रक्त याचं कॉम्बिनेशन ऋग्वेद आणि अथर्ववेद मध्ये होतं. बिलकुल तेच आताही आहे. मग कायले म्हणतात रे बाबा इकडून घेतलं तिकडून, हे इथूच तर आहे. बरोबर आहे. हा, कालांतराने आपल्याला काय दिसतंय की या इन्स्टिट्यूशन सोबत ही इन्स्टिट्यूशन कशी निर्माण व्हायची? ही ग्रासरूट पासून निर्माण व्हायची. म्हणजे खाली पंचायत असायचं, पंचायत वरून वर 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 जात जायचं. आता यातल्या पंचायत राहायच्या, कारण की त्या मग जाती पंचायत मध्ये बदलून गेल्या आणि कोणाचे धंदे सुरू झाले म्हणून त्या राहिल्या, पण बाकीच्या मात्र हळूहळू गायब करून टाकल्या. आता कोणा गायब केल्या रे बाबा? तर भारतातील जे दीडशाने होते स्वतःच्या फायद्यासाठी यांनी उडून लावला असं दंडी गुल, आणि मग शेकली केवढी. मग सातत्याने आपण पारतंत्र्यात राहिलो. जोपर्यंत लक्षात घ्या, जोपर्यंत लोकशाही तत्वावरील राज्य है ना किंवा राज्य जे होते ते राहिले, तोपर्यंत भारतावर आक्रमण होऊ शकलं नाही, आणि झालं तर परतावून लावलं. झालं तर परतावून लावलं. पण ज्या वेळेला आपल्याला दिसतंय की डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन म्हणजे सभा समिती यासारख्या इन्स्टिट्यूशन साफ झाल्या है ना, भारतामध्ये पारतंत्र्य सातत्याने आलेलं दिसतं. म्हणजेच काय?
म्हणजे याचा अर्थ जर अस्थिरता असेल, जर बरोबर गव्हर्नन्स होत नसेल, तर डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्स स्ट्रेंथन नाही, बरोबर नाही असं सिद्ध होतं. बघा अनालिसिस करायचं तर लक्षात आलं का, या दृष्टिकोनातून करता येईल. जातक स्टोरीज माहित आहे आपल्याला, बुद्धिस्ट जे आहेत जातक स्टोरी, त्याच्यामध्ये संथागार हा एक मेन्शन आहे. संथागार, संथागार म्हणजे ओपन असेंब्ली है ना, खुली सभा. आणि ह्या खुल्या सभेमध्ये लोकांचे जे प्रतिनिधी राहायचे, त्या खुल्या सभेमध्ये बघा कोई छुप्पी बात नाही, साफ खुल्ला है ना. तर ह्या खुल्या सभेमध्ये जे प्रतिनिधी राहायचे लोकांचे, ते कोणाला निवडून द्यायचे, गोपा. कोणाला निवडून द्यायचे, गोपा. आणि गोपा म्हणजे कोण, त्यावेळेसचा राजा. म्हणजे राजा कसा होता, इलेक्टेड किंग. राजा कसा होता, इलेक्टेड किंग. बघा राजा निवडून यायचा, बरोबर आहे. आणि मग तो काम कसा करायचा, आपल्या मनानं का नाही, आपल्या मनानं नाही, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. खूपच मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. आता जर हे आपण बघितलं तर याच्यावरून आपल्याला काय दिसतंय की लोकांचं राज्यच होतं भारतात. कोणाचं राज्य होतं, लोकांचंच राज्य होतं. मग लोक म्हणजे कोण, गण. लोक म्हणजे कोण, गण. आणि गणाचा राजा म्हणून गणपती असं जे आहे ते. तर मग गण आहे, तर गणांचं राज्य म्हणजे गणराज्य, रूल ऑफ अ पब्लिक. आणि सर्व भारतात आपण पाहतो महाजनपदाज है ना, तर सर्वीकडे आपल्याला काय दिसतं, गणराज्य होती. आता कुठे कुठे मेन्शन आहे बाबा गणराज्य, तर ऐतरेय ब्राह्मण आहे, हा आपला अभ्यासाचा पाठ. ऐतरेय ब्राह्मण आहे. पणिनी अष्टाध्यायी, त्याच्यानंतर कौटिल्याचं अर्थशास्त्र, महाभारत, अशोकाचे स्तंभ, आणि बुद्धिस्ट आणि जैन ग्रंथ आणि मनुस्मृती, याच्यामध्ये लिहिलेलं आहे कार्यात्मक गणराज्य त्यावेळेला होती. कार्यात्मक, फंक्शनल रिपब्लिक. कार्यात्मक गणराज्य, फंक्शनल रिपब्लिक होती असं सांगतात. म्हणजेच काय, आत्ताच आम्ही रिपब्लिक पाहतो का, आम्हाला तर माहितच नाही रिपब्लिक म्हणजे का होते, है ना. मोठा गणराज्य म्हणजे काय तर काही सांगता येत नाही आजकालच्या पट्टनल्या. पण त्यावेळेला गणराज्य होती, लोकांची राज्य होती असं आपल्याला दिसून येतं. एक महत्वाचं बघा की ही गणराज्य असल्यामुळे केवढी प्रबळ होती. तर अलेक्झांडर द ग्रेट, अलेक्झांडर द ग्रेट हा मस्त फिरत फिरत बापू म्हणे मी जगत जिंकेन, हा ना. आणि हा निघाला, हे जिंकते ते जिंकते, जिंकत 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 आला भारतामध्ये, जेलमय क्रॉस करून आला. आणि मग बिचाराची लागली वाट, है ना. तर आपल्याला दिसते 4th सेंचुरी बीसीच्या जवळपास जे आहे शूद्रक मल्ला संघ होता त्यावेळेला. आता बघा आपण इथे तर गणराज्य पाहिले, डेमोक्रॅटिक एलिमेंट किंवा आपण ज्याला रिपब्लिक एलिमेंट पाहिला. आता इथे रिपब्लिक होती, पण रिपब्लिकच नाही. भारत केवळ गणराज्य नाही, भारत हा संघराज्य पण आधीपासून होता. याचं मूळ क्षुद्रमाला संघ जो होता तो फेडरेशन होता, गणराज्य संघराज्य होतं, रिपब्लिक फेडरेशन होतं ते. आणि ह्या रिपब्लिक फेडरेशनने बम टक्कर दिली. आणि मग नंतर आपल्याला काय दिसते, अलेक्झांडर वापस आणि ढिशक्या खत्तम, है ना. म्हणजे जगदेत्ता होऊ शकला का, नाही. कोणामुळे होऊ नाही शकला, कारण की भारतामध्ये गणराज्य आणि संघराज्य हे दोन्ही होते. बघा एकीचं बळ. संघराज्य जर असेल तर मग संघराज्य म्हणजे कसं असेल, प्रत्येक राज्य जे आहे ते ऑटोनॉमस असेल, स्वायत्त असेल, फालतूची धावडाढवळ नाही. परंतु काही जर अशी गडबड झाली तर एकत्रित येत असेल. एकीचं बळ तेव्हा दिसतंय. आजही आपण बघतोय भारत कसा आहे, गणराज्य आणि संघराज्य आहे. लक्षात घ्या, हे इथून घेतलं ना. आपल्या संविधान करताना हे सगळं पाहिलं है ना, नुसते टीका टिप्पणी फालतूची. असं लिच्छवी गणराज्य जे होतं, लिच्छवी गणराज्य, ते लिच्छवी गणराज्यामध्ये नायक असायचा. नायक म्हणजे कोण, हेड. हेड म्हणजे रुलर, राज्यकर्ता. राज्यकर्त्याची नेमणूक कोण करायची, सभा. कोणतं, गणराज्य सभा, है ना. तर तिथली असेंब्ली ते निवडायची. त्यामुळे काय होतं, लिच्छवी काय म्हणू आपण, लिच्छवी सुद्धा रिपब्लिक हे किंगडम होतं. बघा किंगडम आहे पण रिपब्लिक. आता आपण बघूया की तिथला राजा जो आहे
हा राजा मनमानी करत नव्हता, कारण धर्माचं त्याच्यावर बंधन होतं. आता धर्माचं बंधन जर बघितलं तर त्याचं इन्स्टिट्यूशनलायझेशन, त्याचं काय इन्स्टिट्यूशनल संस्थाकरण कसं झालं, तर संस्थाकरण आपल्याला दिसतं अर्थशास्त्र, मनुस्मृतीमधलं मनु आणि नीतिसारा जे आहे शुक्राचार्याचं 10th सेंचुरी एडीचं शुक्राचार्याचं आपल्याला दिसतंय नीतिसारा. नीतिसारा काय आहे, बुक्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे, बुक्स ऑफ पॉलिटी. आता अर्थशास्त्रामध्ये काय लिहिलंय, मर्यादित आणि संविधानिक सम्राट. राजा कसा असेल, मर्यादित आणि संविधानिक सम्राट म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल. कसा आहे, कॉन्स्टिट्यूशनल मोनार्क. कॉन्स्टिट्यूशनल मोनार्क. लिमिटेड. चंद्रगुप्त मौर्य कसा होता, पेड किंग, पगार घेणारा सम्राट. पगार घेणारा, लूट करणारा नाही, पगार घेणारा सम्राट. सम्राट बघा, त्यानं म्हणलं असं बे माय संपत्ती हो, चल हटार रे, तर काही अडचण होती का नाही. कसे होते राजे बघा, नियमांचं किती पालन. अर्थशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, इन्स्टिट्यूशनलाइज झालेला आहे तेव्हा राजा हा लिमिटेड राहील, त्याचे अधिकार मर्यादित राहतील. फ्रेमवर्क कशाची, कायद्याची, त्याच्या आतमध्येच खेळ रे भाऊ, बाहेर नाही. आणि म्हणून चंद्रगुप्त मौर्य म्हणे मी पगार बी घेईन बाबा, मी बी सेवक आहो. आलं की नाही लक्षात. म्हणून काय म्हटलं आहे बघा, खूप महत्वाचं आहे, राजा मनमानी करू शकत नाही. म्हणून म्हणतोय की अत्याचारी राजास बघा, अत्याचारी राजास त्याच्या प्रजेने मारून टाकावे म्हणतो इथपर्यंत. म्हणजे सांगायचं काय, तो म्हणजे अर्थ सांगायचं कसं की कुत्रा पागल झाला, डॉग गॉन बॅड असं म्हणते. आणि म्हणून म्हणते की असे पागल झालेले कुत्रे, कोणाला कुत्र म्हटलंय, असा राजा जो मनमानी करतो त्याला मारून टाका म्हणते. म्हणजे किती, म्हणजेच रिमूव्ह करा. मारून टाका म्हणजे रिमूव्ह करा, त्याला पदावरून पदच्युत करा. म्हणजे सांगते काय म्हणून की जनतेने सजग राहावे, जनतेला अधिकार आहे, जनतेचं राज्य आहे. इतकं क्लिअर इन्स्टिट्यूशनलाइज झालाय रूल ऑफ पब्लिक. त्याच्यानंतर बघा नीतिसारा शुक्राचार्यामध्ये, याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार है ना, लोकल बॉडीज, याचं इन्स्टिट्यूशनलायझेशन कसं असेल, संरचना कशी असेल, हे सर्व याच्यामध्ये लिहिलंय नीतिसारामध्ये. आणि सोबत सांगितलेलं आहे की राजाने काम करावे कसे, तर राजाने बहुमताने बाय मेजॉरिटीचा व्हॉइस जो असेल त्याच्यानुसार काम करावं. म्हणजेच इथे आम्हाला काय दिसतंय, इथे डेमोक्रेसी जी आहे, आजची डेमोक्रेसी जी आहे, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, ते प्रातिनिधिक डेमोक्रेसी ते सांगते. काय दिसतंय याच्यावरून की भारतीय संविधानाला जर आज आपण बघितलं तर त्याची पार्श्वभूमी किती प्राचीन आहे. आणि कायले आपण म्हणतो की बाबा ब्रिटिश काळाच्या जेवढे कायदे आहेत तेच घेतले, त्यातलं कारण की त्या अक्युमुलेट होत गेलं. ब्रिटिशांनी सुद्धा नंतर जे ते कायदे बनवले तर भारतीय परिस्थितीला बघूनच कायदे बनवले. लक्षात घ्या. आलं की नाही लक्षात. क्लिअर. ठीक आहे. हा मॅटर क्लिअर झाला. मग त्याच्यानंतर डार्के झालं भाऊ, सगळं संपलं, सत्यानाश झाला. मग काय, एक आक्रमण, दोन आक्रमण, मग धुतल्या गेली. काऊन धुतल्या गेली, हे संपलं म्हणून धुतल्या गेली. लोकांचं राज्य राहिलं नाही. एक तर लोकांच्या बैताळपणामुळे असं, त्यामुळे, किंवा जे नंतरचे भारी निघाले ते धुरंधर असतील, लोकांना चुत्या बनवू शकत असतील. म्हणजे चुत्या बनवणारे लोक खूपच अक्कलवान असतील किंवा लोक बैताळ झाले असतील म्हणून हे संपलं. कारण की हे काय होतं, लोकांचंच राज्य होतं. क्लिअर. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण बघूया की ब्रिटिशांचं झालं आगमन. काय झालं, ब्रिटिशांचं झालं नंतर आगमन, ऍडव्हेंट ऑफ द ब्रिटिशर्स. ब्रिटिशांचं आलं त्यावेळेला एक आधुनिक युगाची सुरुवात पाश्चात्य राष्ट्रांमध्ये झाली होती. डेमोक्रॅटायझेशनचे इन्स्टिट्यूशनलायझेशन झालं होतं आणि म्हणून तिथला बराचसा भाग नंतर मग त्यांनी जेव्हा कॉलोनियल रूल केला, वसाहतवादीचं राज्य केलं आणि तिथून मग बाकीच्या प्रदेशावर हळूहळू जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तर यांची नीव ठेवण्यात आली. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की आधुनिक राज्य जे आहेत, बहुतांशी आधुनिक राष्ट्र जे आहे त्याच्या पायाभरणी जी आहे ते वसाहतवादाच्या कायद्यांच्या रूपातून
आणि त्या संघर्षातून, वसाहतवादाच्या विरुद्ध जो संघर्ष केला लोकांनी, त्याच्यातून आपल्याला नवीन संविधानाची निर्मिती झालेली दिसून येते. आता बाबा त्यांच्याकडे रिव्होल्युशन झालं, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, धंदा पाणी करायचा तर कुठं जायचं, व्यापार करावा लागल. इथंच किती आता बनवल्या बाबा खूप साऱ्या बन्यानी, है ना, एवढ्या साऱ्या, आता किती घालतील लोक, तर विकाले तर बाहेर न्यावं लागल. म्हणून विकाले बाहेर निघायला लागले, बाबा इथं व्यापार करावा, तिथं व्यापार करावा, है ना. मग तिथले लोक म्हणे, बापू मला तिथून एखादा मस्तपैकी एखादा मसाल्याचे पदार्थ आणते, तिकडे भेटते, ते आणते, मग इकडचं तिकडे न्या, तिकडचं इकडे न्या, हे धंदे सुरू झाले. व्यापार सुरू व्हायला लागला. व्यापार सुरू झाला तर व्यापाराचं व्याप्ती करावी म्हणून युरोपियन राष्ट्र बाहेर निघाले. व्यापारांमध्ये आता झगडा व्हायला लागला, म्हणून प्रत्येक ते राज्य जिथले आहेत युरोपचे, त्यांनी आपापल्या व्यापाऱ्यांना काय दिलं, परमिशन्स दिल्या, परमिट दिल्या, लायसन्स दिली, आणि त्या लायसन्स मधूनच भविष्यातील वसाहतवादाची नीव पडलेली आपल्याला दिसून येते. तर पहिल्यांदा आपण बघतोय की ब्रिटिश जे आहेत, त्या ब्रिटिशचे जे ईस्ट इंडिया कंपनी बनवून टाकली, आणि 31 डिसेंबर 1600 स्थापना झाल्यावर राणी एलिझाबेथ जे आहेत त्यांच्याकडून एक फरमान मिळाला. फरमान म्हणजे चार्टर मिळालं. चार्टर कोणतं आहे, बापू तुम्ही धंदे करू शकता रे, कोणते, भारतामध्ये आणि इतर जे ईस्ट आशियन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काही धंदे करू शकता. किती वर्षासाठी, तर पहिल्यांदा मिळालं फरमान 15 वर्षासाठी. 15 वर्षासाठी धंदे करा रे बाबा. काय करायला सांगितलं, व्यापार करायला सांगितलं. म्हणून आपण म्हणतो व्यापारी आल्याने राज्यकर्ते होऊन बस. अरे व्यापारी जेव्हा आले तेव्हा आल्यावर पाहिलं भारतामधले तमाशे, काय भारतामधील तमाशे, आणि मग पाहिलं इथे बाबा जमते, फोडा आणि राज्य करा. फोडला राज्य केला. आम्हीच बैताड होतो, त्याला का करणार, बरोबर आहे. आम्ही एक असतो तर जमलं असतं का, जसं प्राचीन काळामध्ये होतं. कसे होते, गणराज्य पण होते पण संघराज्य पण होते, जमलं असतं का. हे एकमेकांना मारापिटी करतात तर दुसरा तर घुसणच ना. तर हे असं घुसून गेले बाबा. इथे घुसल्यावर हळूहळू 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 आपला फैलाव केला, है ना. मद्रास त्यावेळेसचं, कलकत्ता, त्याच्यानंतर बॉम्बे, है ना, 3 एरियामध्ये आपल्या फैलाव सुरू केला. आपल्या कंपन्या बनवल्या. काय होत्या, कंपन्या बनवल्या. मग कंपन्या बनवल्या तर तिथलं नियंत्रण करावं लागेल. म्हणून बॉम्बे जेव्हा आहे, बॉम्बे बंदर, बॉम्बे पोर्ट जे आहे ते 1669च्या सनदीने, चार्टर ऑफ 1669, त्याच्या आधारे वार्षिक भाडे कोणाकडून घेतले, ब्रिटिशाकडून घेतले. कोणाकडून गेले, ब्रिटिश राजाकडून घेतले. वार्षिक भाडे पाऊंड 10 नुसार कंपनीला मिळाले. मग भाडेसाठी मिळाले तर आजूबाजूले लोक राहायला लागले. मग लोक राहायला लागले तर त्यांचे नियम कायदे बनवावे लागत. म्हणून बॉम्बेच्या सुशासनाकरिता कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला दिला, हा कंपनीस. तर पहिल्यांदा कायदा बनवण्याचा अधिकार, कोणता कायदा बनवण्याचा अधिकार, लोकांवर आणि भूप्रदेशावर, हे खूप महत्वाचं आहे. भूप्रदेश आणि लोकांवर राज्य करण्याचा अधिकार आपल्याला दिसतोय पहिल्यांदा 1669 मिळाला. म्हणून हे चार्टर काय शो करता, रूल ऑफ कंपनी, कंपनीचा भारतामधील कुठल्या तरी प्रदेशात प्रथमताच राज्य करण्याचा अधिकार इथे मिळालाय. याच्यापूर्वी कायदे बनवायचे, पण कायदे कोणाच्यासाठी, कंपनीच्या सुशासनासाठी. लक्षात घ्या, 31 डिसेंबर 1600 पासून कंपनीला कायदे बनवण्याचा अधिकार होता. या कायदे बनवण्याच्या अधिकारासाठी 25 लोकांची चांडाळ चौकटीची नेमणूक करायची पण त्यांना अधिकार होता. या 25 पैकी एक भाऊ जो होता तो राहायचा गव्हर्नर भाऊ, आणि 24 राहायचे डायरेक्टर. मग तिथून झाला कोर्ट ऑफ डायरेक्टर. म्हणजे हे स्वतःसाठी, कंपनीसाठी. पण इथे काय दिसतं आपल्याला, 1669 मध्ये बॉम्बेच्या भूप्रदेशावर आणि तिथल्या लोकांवर गुड गव्हर्नमेंटसाठी, जसं आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन सारखं नाही बनवत का, कायदे बनवते आपले बायलॉज, तसे अधिकार मिळाले. म्हणजे पहिल्यांदा रूलर म्हणून आपल्याला कुठेतरी कंपनी दिसून येते. त्याच्यानंतर
1677 मध्ये कंपनीला चलन वितरित करण्यासाठी काय ना इश्यू ऑफ कॉइन्स आरबीआय काम करते ना चलन वितरणाचे, तसा अधिकार मिळाला म्हणजे मॉनिटरी पॉवर मिळाला. मॉनिटरी पॉवर. आता चलन किती इश्यू करायचे आणि किती नाही म्हणजे तिथल्या याच्यावर जे आहे इन्फ्लेशनवर नियंत्रण ठेवत असेल, किमतीवर नियंत्रण ठेवत असेल. बघा आपल्याला दिसतंय किमतीवर नियंत्रण ठेवायचं म्हणजे मॉनिटरी पॉवर मिळाला. मॉनिटरी पॉवर मिळाला म्हणजे फायनान्शियल थोडीफार थोडंफार सार्वभौमत्व यांना बहाल झाला. 1683 ची जी सनद होती चार्टर ऑफ 1683 त्याच्यामध्ये आता पुढं युद्ध करणे आणि करार करणे है ना, डिक्लेरेशन ऑफ वॉर अँड मेकिंग ऑफ ट्रीटीज हा अधिकार मिळाला. म्हणजेच काय कोणताही भूप्रदेश हे काय करू शकत होते, काबीज करू शकत होते. कोणताही भूप्रदेश काबीज करू शकत होते किंवा एखाद्या राजाशी युद्ध झालं आता कुठला तरी तह करू शकत होते. केवढा मोठा अधिकार. पण एक नक्की की हे कोणाच्या वतीनं करायचं आहे, ब्रिटिश सरकारच्या वतीनं, ब्रिटिश राजाच्या वतीनं. आणि म्हणून सार्वभौम अधिकार दिला नाही. त्या टेरिटोरीज कोणाच्या राहतील, ब्रिटिशांच्या राहतील, कंपनीची राहणार नाही. पण लढाईचा अधिकार मिळाला. म्हणजेच आपल्याला काय दिसतं, थोडीफार टेरिटोरियल सॉव्हर्निटी मिळाली. बघा राज्यकर्ते कसे व्हायला लागले, कंपनी स्वतः राज्यकर्ते व्हायला लागले. त्याच्यानंतर 1726 याचं चार्टर सनद गव्हर्नर आणि कौन्सिल यास उपकायदा, नियम, त्याच्यानंतर अध्यादेश जे आहे म्हणजे ज्याला बायलॉज म्हणतात, रूल्स म्हणतात, ऑर्डिनन्स म्हणतात, तो बनवण्याचा अधिकार मिळाला. आता हा मिळाल्यामुळे जबरदस्त पॉवर आले. पण हा बनवताना एवढं नक्की की ब्रिटिश शासनाचा म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटचा कुठलाही कायदा असेल त्याला ओव्हरराईड करणार नाही. त्या कायद्याच्या अनुषंगानेच राहील, इनकॉन्सिस्टंट विथ द ऍक्ट्स ऑफ द ब्रिटिश पार्लमेंट. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. म्हणून यांना कायदा नाही, मूळ कायदा बनवायचा अधिकार नाही, संविधान बनवायचा अधिकार नाही, उपकायदा बनवण्याचा अधिकार मिळाला. आता तिन्ही प्रेसिडेन्सी ज्या होत्या बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास, त्या तिन्ही प्रेसिडेन्सी मध्ये सोबतच मेयर कोर्टची स्थापना करण्यात आली. कोणती? मेयर्स कोर्टची स्थापना करण्यात, म्हणजे लोकल गव्हर्नन्स जे आहे, स्थानिक जे शासन आहे त्या स्थानिक शासनाची निर्मिती इथे झालेली आपल्याला दिसून येते. तर काय दिसतंय आपल्याला असं दिसतंय की 1726 पर्यंत बघा हळूहळू हे जे आहे कंपनी हे अधिकाधिक प्रबळ होत गेली. आपण जर ऐतिहासिक बाबीमध्ये थोडस लक्ष जर घातलं तर भारताचा इतिहास जो आहे राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून याच फेज मध्ये हळूहळू कमजोर होत गेला. 1608 मध्ये जहांगीरला जी सनद मागितली की बाबा सुरतेमध्ये आम्ही आमची सुरत करून घेऊ, म्हणजे आम्हाला बाबा परमिशन द्या व्यापार करायची, तिथपासून सुरू झाली. तर दिसतंय औरंगजेबाच्या डेथ नंतर 1707 औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बघा पॉवर्स कसे वाढत गेले आणि त्याच्यानंतर डिसइंटिग्रेशन झालं. भारतातलं जे पॉवरफुल राज्यकर्ता होता तो संपला आणि मग हळूहळू तुटायला लागले. रिजनल राजे प्रबळ व्हायला लागले, एकमेकांमध्ये हे मारपाटी व्हायला लागल्या, मारा हे पिटा. आणि मग बापू काय केला तर ब्रिटिशांनी घेतला चान्स, आणि ब्रिटिशांनी चान्स घेतला आणि त्यातूनच 2 युद्ध घडून आले है ना. 2 युद्ध घडून आले. 2 युद्ध खूप महत्वाचे आहेत. पहिलं युद्ध जे आहे ते 2 याच्यामध्येच आपल्याला पकडता येईल है ना. पहिलं जे आहे ते 2 याच्यामध्ये आपल्याला पकडता येईल की एक जे आहे पहिल्यांदा दिसत नाही बापू इथं, पहिल्यांदा जर घेतलं तर 1757 एक आणि दुसरा आहे 1764. तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहित आहे की नाही. पण 1757 मध्ये काय, प्लासीची लढाई आणि 1764 मध्ये बक्सरची लढाई. आणि हे
प्लासीची लढाई जी आहे याच्यानं सिद्ध केलं आता भारतात राज्य हे ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचं झालं रे बाबा. परंतु बक्सर हे जे आहे हे खूप महत्वाचं आहे, कारण यातूनच मग पुढचे कायदे घडायला लागले. बक्सरच्या लढाईनंतर ईस्ट इंडिया कंपनीनं चान्स घेतला आणि चान्स घेऊन माजून गेले. माजल्यामुळे ब्रिटनमध्ये खडबड उडाली आणि सगळा लोचा झाला आणि ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटच या बक्सरच्या लढाईच्या नंतरच्या माजलेपणामध्ये दिसून येतो है ना. आणि त्याचा अंत जो आहे माजलेपणाचा केव्हा झाला तर आपल्याला दिसते 1857 आपलं दिसते स्वातंत्र्याच्या प्रथम है ना, स्वातंत्र्याचा प्रथम लढा है ना, फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. आणि हे 1857च्या तमाशा पाहिला आणि ब्रिटिश सरकारला लक्षात आलं बापू कंपनी बैताळ आहे, तिले काही सांभाळणं जमणार नाही, आता आपणच राज्य करावं. दोन दिसते. 1757ला प्लासीच्या लढाईनंतर काही टेन्शनच नव्हतं, त्यामुळे अधिपत्य निर्माण झालं. बक्सरच्या लढाईनंतर काय झालं तर बक्सरच्या लढाईनंतर आपल्याला असं दिसतंय की शाह आलम जो आहे 1765ला इथे तह झाला आणि 1765ला शाह आलमने काय केलं की आपला बॉब जे आहे बॉब 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 तुम्ही म्हणा हे बॉब का हो, बॉब बॉब म्हणजे आमचा बेंगॉल बेंगॉल ओरिसा आणि बिहार या बॉबवर रेव्हेन्यूचा अधिकार मिळाला. रेव्हेन्यू कलेक्शनचा कोणाले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीले रेव्हेन्यू कलेक्शनचा मिळाला. तर काय झालं बाबा कारण खूप सुंदर आहे. इथे काय घडलं, इथे घडली डायरकी. इथे काय घडली डायरकी. रूल ऑफ टू, दोन जण राज्य करतील. दोन जण राज्य करतील म्हणजे काय तर ईस्ट इंडिया कंपनी हिला अधिकार मिळाला तिथला रेव्हेन्यू कलेक्शन करणे ना रेव्हेन्यू आयश करणे आणि लॉ अँड ऑर्डर नवाब पाच बसन. लॉ अँड ऑर्डर आहे, गुड गव्हर्नमेंट आहे, तो नवाब पाच बसन. आता इथं अडचण अशी की ज्याले सुशासन पाहायचं आहे त्याच्याजवळ पैसा नाही सुशासन पाहायला, आणि ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला जबाबदारीच नाही सुशासनाची. या धिंगाणा झाला. आता पैसा अशी गोष्ट आहे की चांगल्या चांगल्यांची माणुसकी है ना. आणि मग ईस्ट इंडिया कंपनीमध्ये धंदे झाले, बॉम्ब करप्शन, पीक, हे लूट हे लूट हे लूट. ब्रिटिशांनी पाहते च्या मायला इथे तर गणित बिघडत आहे, पैसे तर एवढे येत नाही, रेव्हेन्यू कलेक्शन होत नाही आहे, आणि दिसते इकडे गव्हर्नर तर अब्जोपती खरबोपती च्या मायला लचकवारे है ना. आणि लचकवारे म्हणून मग पहिल्यांदा याच्यानंतर है ना आईश करू दिली. आणि 1773 इकडे लिहितो 1773 म्हणजे 1772 मग डिस्कशन झालं पार्लमेंटमध्ये. ते लक्षात आलं बापू ये अपना सपना मनी मनी करतायत, बम धंदे चालू आहे, काय खरं नाही, यांना टाईट करा. मग ईस्ट इंडिया कंपनीला टाईट करासाठी पहिला सर्वात महत्वाचा कायदा झाला तो म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773. आणि त्याचा शेवट ईस्ट इंडिया कंपनीचा मग झाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. बरोबर आहे. हे युद्ध आणि हे युद्ध आता आपण समजून घेऊया हे कसं झालं, काय आहे, कधी कसा प्रश्न येईल, काय काही खरं नाही, म्हणून थोडस तोंड ओळख आधी आपण करून घेऊया या कायद्यांची. 1773 लक्षात घ्या. 1773 ते 1858 हा कोणाचा कार्यकाळ आहे, हा आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा कार्यकाळ. किती 1773 ते 1800 हा ना. कंपनीची राजवट आहे, पहिलेपासूनच होती 1669 पासून, पण कंपनीच्या राजवटीमध्ये वेगवेगळे कायदे जी तयार झाले त्याच्यासाठी. किती वर्ष आहे हा, 85 वर्षाचा कार्यकाळ आहे. किती वर्षाचा आहे, 85 वर्षाचा. किती कायदे तयार झाले, 8 कायदे तयार झाले. मग कंपनीचं जे राजवट आहे ती संपली आणि ब्रिटिशांचे म्हणजे राजाचे राजवट सुरू झाली. किंग्स रूल, ब्रिटिश किंग्स रूल.
किती वर्ष? 89 वर्ष है ना. किती कायदे बनवले? 7 कायदे 1858 ते 1947. असं असो, माहित नाही कसे प्रश्न विचारतील, काही असं सांगून ठेवला का हे विचारायचं नाही ना ते विचारायचं नाही. हा ठीक आहे. आता कायद्यांची तोंड ओळख करून घेऊया आणि वर्षासहित, कारण असे प्रश्न कधी कधी येतात. पहिल्यांदा रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, सुधारणा कायदा, याच्यावर सुधारणा जी झाली तो कायदा अमेंडिंग ऍक्ट 1781, पीस इंडिया ऍक्ट 1784, त्यानंतर 1786चा एक कायदा होता, ऍक्ट ऑफ 1786 असं म्हटलं जातं. त्याच्यात गव्हर्नर जनरलचे स्वतःचे धंदे होते, ते धंदे जुगाड जमवले. त्यानंतर सनदी कायदा, किती सनदी कायदे? 1, 2, 3 आणि 4. किती सनदी कायदे? 4. असेही प्रश्न विचारतात. किती सनदी कायदे होते? 4. 1793, 1813, 1833, 1853. वर्ष पण विचारू शकतात. आलं की नाही लक्षात? सनदी कायदे किती होते? 4. 1793 है ना, 1813, 1833 आणि 1853. हे थोडस जमवून घ्यायचं चार्टर ऍक्ट. मग इकडून इकडे येऊ. राजाची राजवट आली, कारण की ईस्ट इंडिया कंपनी बदमाशी केली. पहिलं स्वातंत्र्याचा लढा झाला आणि ब्रिटिशांना लक्षात आलं की आपली धून होऊ शकते, आणि मग त्यांनी म्हणलं ईस्ट इंडिया कंपनीला, बापू तू आता जा, आता आम्ही पाहून घेतो, नाही तर आमचं काही खरं नाही आहे, इथून तुम्हाला बी गायब करतील भारतीय आणि आम्हाला बी. मग भारत सरकार कायदा 1858, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पहिला आला. मग कौन्सिल ऍक्ट आले. कौन्सिल ऍक्ट किती आले? 1, 2 आणि 3. इंडियन कौन्सिल ऍक्ट 3 आले, 1861, 1892 आणि 1909. आलं की नाही लक्षात? त्याच्यानंतर पुन्हा भारत सरकार कायदा आला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 आणि भारत सरकार कायदा 1935. म्हणजे भारत सरकार कायदे किती झाले? 3. 1 भारत सरकार कायदा 1858, 2 भारत सरकार कायदा 1919 आणि 3 भारत सरकार कायदा 1935. आणि शेवटचा आहे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947. असा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, कारण की कधी असा प्रश्न राहू शकतो. आता आपण याच्यात थोडं थोडं बघूया, ठळक एकदम. त्याचं टायटल नाही का, ते टायटलच फक्त पाहूया. बाकी ज्याचे डिटेल्स म्हटलं तर एक एक कायदा समजायचा असेल तर तुम्हाला लंबलचक व्हिडिओ होऊन जाईल आणि ते बाउन्स होऊन जाईल. म्हणून आपण फक्त आज तोंड ओळख करून घेऊया. बघा आपल्याला काय दिसतंय. ईस्ट इंडिया कंपनीचा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे 1773 आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कामकाजाचे नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले प्रथम पाऊल. काय म्हटलंय? प्रथम पाऊल, फर्स्ट आहे स्टेप. काय? ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हणते आता ईस्ट इंडिया कंपनीला करावं लागेल टाईट, म्हणून शब्द काय आहे? रेग्युलेटिंग. रेग्युलेट कोणाला करते? कंपनीच्या कार्यास, फंक्शन्स ऑफ द कंपनी. का? कारण की बक्सरच्या लढाईनंतर जी डायरेक्टी होती, रूल ऑफ 2 ज्याला आपण म्हणतो है ना, त्याच्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे ऑफिसर लय माजून गेले होते, बम छपाई झाली होती, पूर्ण बर्बादी झाली होती, आणि म्हणून आता टाईट करणं आवश्यक. प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कामांना मात्र मान्यता देण्यात आली. पॉलिटिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिकॉग्निशन मिळालं कंपनीच्या कामांना. ठीक आहे. आणि भारतातील केंद्रीय प्रशासनाचा प्रथमच पाया पडला. का? आता लक्षात आलं की आता बाबा डिसेंट्रलाइज जर ठेवलं तर प्रॉब्लेम येईल, म्हणून सेंट्रलायझेशन सुरुवात झाली. सेंट्रलायझेशनची गव्हर्नरकडे अधिकार येणं सुरू झालं है ना, गव्हर्नरकडे अधिकार येणं सुरू झालं, म्हणजे सेंट्रलायझेशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. याच्यामध्ये काही सुधारणा करायच्या होत्या, काही लोचे होते. तो सुधारणा कुठे केली? 1781च्या सुधारणा कायद्यामध्ये. याला काय म्हणतात? ऍक्ट ऑफ सेटलमेंट. याला काय म्हणतात? ऍक्ट ऑफ सेटलमेंट किंवा अमेंडिंग ऍक्ट. अमेंडिंग ऍक्ट, अमेंडिंग ऍक्ट सुधारणा कायदा किंवा ऍक्ट ऑफ सेटलमेंट असा शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर पीस इंडिया ऍक्ट आहे 1784. काय म्हणताय की भारतातील कंपनीच्या क्षेत्रांना काय म्हटल्या जाईल? ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र.
ब्रिटिश पजेशन्स इन इंडिया, शब्द लक्षात घ्यायचा, असा एक प्रश्न विचारला जातो. ब्रिटिश पजेशन्स इन इंडिया असं संबोधल्या जाईल. म्हणजेच काय, सर्व भूप्रदेश कोणाचे असतील, ब्रिटिशांचे असतील. म्हणून आपण नंतर ब्रिटिश टेरिटोरीज असा शब्द वापरतो. भारतातील कंपनीचा व्यवहार जो आहे आणि प्रशासन याच्यावर सर्वोच्च नियंत्रण कोणाचं असेल, ब्रिटिश सरकारचं. कारण याच्यानंतर लक्षात आलं की अजून लोचे होते, म्हणून आता अल्टिमेट सुप्रीम कंट्रोल हा कोणाचा असेल, ब्रिटिश सरकारचा असेल. म्हणजे हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम करेल ईस्ट इंडिया कंपनी, परंतु नियंत्रण मात्र आता ब्रिटिश सरकारचं असेल, गव्हर्नमेंटचं असेल. म्हणजे आता हळूहळू शिकंजा कसणं सुरू केलं. मग त्याच्यानंतर 1786चा कायदा आपण बघतो 1600 पासून कंपनीला मस्त अधिकार दिले. नियम बनवा, कायदे बनवा, पैसे बी वाटा, पैसे गोळा करा, सगळे दिले. मग आता असं करा, पण आम्ही बघू, तुम्ही फक्त कार्य करायसाठी बघा, प्रशासकीय बघा, आम्ही बाकीचं बघू, सर्व आमचंच राहीन, तुमचं काहीच नाही. आहे लक्षात आलं. आता इकडे बघा 1786च्या कायद्यामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल अधिकाधिक शक्तिशाली झाला. सेंट्रलायझेशन पॉवर ऑफ वन यायला लागला. आणि कौन्सिलचा जो निर्णय होता, गव्हर्नर कौन्सिल जे होतं, जे निर्णय घेणारी बॉडी होती, त्यांच्या निर्णयावर एखादा निर्णय घेतला तर तो निर्णयावर स्वतःचा निर्णय देण्याचे अधिकार कुणाला मिळाले, गव्हर्नर जनरलला मिळाले. ओव्हर रायडिंग पॉवर. गव्हर्नर जनरल हा या कायद्यानुसार कमांडर इन चीफ पण झाला, म्हणजे युद्धाचा प्रमुख पण झाला, सैनिकांचा प्रमुख पण झाला आणि प्रशासनाचा पण प्रमुख झाला. म्हणजे इथे काय दिसतं, ऍडमिनिस्ट्रेशन आणि डिफेन्स एकत्रित आला. याचा अर्थ काय आहे, सेपरेशन ऑफ पॉवर संपलं. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर काय झालं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर इथे यायला लागलं. त्याच्यानंतर सनदी कायदा 1793, गव्हर्नर जनरलला नकाराधिकार मिळाला, ओव्हर रायडिंग पॉवर ओव्हर द कौन्सिल, सनदी कायदा. पुढचा सनदी कायदा 1813 मध्ये भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची व्यापार मक्तेदारी आता संपली. आता ईस्ट इंडिया कंपनी हे व्यापारी राहिले नाही, नो ट्रेडर्स. पण नो ट्रेडर्स असं म्हणता येईल का, नाही, नो मोनोपोली ट्रेडर. काय शब्द वापरूया आपण, नो मोनोपोली. मोनोपोली संपली म्हणजेच काय, तर ब्रिटन मधील इतर जे ट्रेडर्स आहेत त्यांना सुद्धा आता मोकळीक मिळाली. मग आता ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी गेल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला आता काय दिसतंय, केवळ प्रशासकीय कामच बऱ्यापैकी उरलेले दिसतात. हे खूप महत्वाचं आहे हा सनदी कायदा. इथे त्याची हेकडीच मोडली ईस्ट इंडिया कंपनीची, तर आता संपला हळूहळू. सनदी कायदा 1833, केंद्रीकरणाचा अंतिम टप्पा, लास्ट स्टेज ऑफ द सेंट्रलायझेशन. आता ईस्ट इंडिया कंपनीचं काय नाही, सर्व अधिकार गव्हर्नर जनरल कडे आले. बेंगॉलचा गव्हर्नर जनरल हा आता भारताचा गव्हर्नर जनरल झाला आणि सर्व अधिकार त्याच्याकडे आले. आणि हा गव्हर्नर जनरलला कोण कंट्रोल करतात, तिकडचं ब्रिटिश पार्लमेंट. ईस्ट इंडिया कंपनीजवळ काहीच राहिलं नाही. त्यानंतर 1853 मध्ये आपल्याला काय दिसतं की लघु संसदेची निर्मिती झाली. बघा आता हळूच आपल्याला असं दिसतंय की भारतीयांचं हळूच इनडायरेक्ट असं पार्टिसिपेशन असलं. इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आपल्याला तयार झालेली दिसते. इन्सिपियंट स्टेजला, एकदम छोट्या स्टेजला, एकदम सुरुवात बडिंग स्टेजला जे आहे ते निर्मिती झाली. हा विचारू शकतात सनदी कायदा 1853 ला लघु संसद छोटासा इन्सिपियंट स्टेजला आलेला आहे. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलची निर्मिती झाली. हा शब्द आला तर समजून घ्या भविष्यात आता पार्टिसिपेशन होण्याची पॉसिबिलिटी भारतीयांची वाढलेली दिसून येते. क्लिअर, लक्षात आलं. कंपनी राजवट. आता कंपनी राजवट जी आहे त्याच्यामध्ये दुसरं बघाल आपल्याला असं दिसतंय की कंपनी राजवट आता संपलेली आहे ना. बघा कंपनी राजवट संपली. कंपनी राजवटीनंतर काय आला, आता 1857चा उठाव झाला. त्यानंतर समजलं गडबड आहे रे बाबा. आता भारत सरकार जो आहे त्याचा कायदा 1858चा आला
आणि भारतीय सुशासनाचा कायदा असा हा निर्माण झाला. या कायद्याला काय म्हणतात? ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. काय म्हणतात? ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं त्याला टायटल आला. ईस्ट इंडिया कंपनीचे सर्व अधिकार आता कोणाला गेले? ब्रिटिश राजवटीस हस्तांतरित. आता काय राहिली ईस्ट इंडिया कंपनी? म्हणजेच काय, जास्त माजलं तर काय होऊ शकते इतिहास सांगतो. ईस्ट इंडिया कंपनीचा माजेलपणा जो 1757 आणि 1764च्या नंतर जो डायरकीमध्ये झाला त्याची है ना एंड संपला. त्याच्यानंतर इंडियन कौन्सिल ऍक्ट 1861, इंडियन कौन्सिल ऍक्ट 1892 आणि इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909 याच्यामध्ये पॉलिसी ऑफ असोसिएशनची सुरुवात झाली. म्हणजे भारतीयांचं सहकार्य, भारतीयांची मदत, म्हणजे भारतीयांचं इनडायरेक्ट पार्टिसिपेशन जो आहे, सहभाग, तो कायद्यामध्ये व्हायला लागला. पहिल्यांदा आपल्याला दिसते प्रातिनिधिक संस्थेचा पाया, फाउंडेशन ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स ची नीव इंडियन कौन्सिल ऍक्ट 1861 पासून पडलेली दिसते. भारतीयांचे कायदा निर्मितीमध्ये पहिल्यांदाच पार्टिसिपेशन इथे दिसून येतं. पण पार्टिसिपेशन म्हणजे कसं काय, निवडणूक वगैरे का? नाही रे बाबा. गव्हर्नर बोलवून, बे तू माझ्याजवळचा आहेस, रोज बिस्किट खाले येतस, मस्त चाय पाणी प्यायला येतात, तू रईस आहेस, तू माझ्याजवळ येऊन जा. पण भारतीय आहे ना तो, म्हणजे जवळ आला. ठीक आहे. दुसरा आहे इंडियन कौन्सिल ऍक्ट 1892. केंद्र आणि प्रांतीय विधिमंडळामध्ये अप्रत्यक्ष निवडणूक. प्रोव्हिन्शियल आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये, प्रोव्हिन्शियल जी आहे ना, प्रांतीय म्हणजे प्रोव्हिन्शियल आणि सेंट्रल, त्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये आपल्याला काय दिसतंय की अप्रत्यक्ष निवडणूक, इनडायरेक्ट इलेक्शन म्हणजे कसं? नेमणुकीद्वारे, नॉमिनेशन. कशाद्वारे? नॉमिनेशन. निवडणुकीद्वारे नाही, नेमणुकीद्वारे. त्याला आपण इनडायरेक्ट इलेक्शनच म्हणूया. मग इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909 हा आहे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. है ना. मोर्ले कोण होते? भारत मंत्री, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. आणि मिंटो कोण होते? व्हायसरॉय. असे प्रश्न विचारतात, मग असं लक्षात ठेवायचं. तर इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909 मध्ये आपल्याला दिसतंय की इथून तर सुरू झालं होतं जुगाड जमाना. इथं धरला ना डिवाइड अँड रूलचा मेजर थिंगी जी आहे इथे पडली. सांप्रदायिक मतदारसंघ, कम्युनल इलेक्टोरेट याची नीव पडलेली दिसते. आता एक लक्षात घ्या की आपसुकच कोणी फोडत नाही. तुमच्यामध्ये फुटीरवादपणा असन तर तुम्हाला फोडल्या जाऊ शकते. मग फुटीरवादपणा निर्माण झाला असेल कुठेतरी, आपल्यातलेच विभीषण असतील आणि त्यांनी चान्स घेतला आणि म्हणून हे झालं. कोणी कोणाला फोडू शके नाही जोपर्यंत ते फुटाले तयार नाही, एवढं लक्षात घ्या. असो, पण इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909 काय आहे? फर्स्ट ऍक्ट ऑफ कम्युनल इलेक्टोरेट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया भारत सरकार कायदा 1919. हा पण एक सुधारणा कायदा आहे. मॉन्टेग्यू भाऊ हे भारत मंत्री होते, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, आणि चेम्सफोर्ड हे व्हायसरॉय होते. हा सुधारणा कायदा झाला. जबाबदार सरकार स्थापनेचे पहिले पाऊल मानले जाते. दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ अ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. हे खूप महत्वाचं आहे ना. जबाबदार सरकार स्थापना म्हणजे इथे जबाबदारी निश्चित केली. जबाबदारी निश्चित केली म्हणजे काय की शासनाला, लक्षात घ्या, म्हणजे शासनाला, शासन म्हणजे कोण? व्हायसरॉय वगैरे जो आहे त्याला अँसरेबल आहे, तो उत्तर द्यावं लागेल. पण अँसरेबल कोणाला? कौन्सिलला, लेजिस्लेटिव्ह कौन्सिलला तो अँसरेबल राहील. आणि प्रांतीय कार्यात्मक स्वायत्तता पुन्हा देऊन टाकली है ना. फंक्शनल जो प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी ती दिली. म्हणजेच काय की काही जे सब्जेक्ट आहे, काही विषय जे काम करायचे, ते काही विषय जे आहे हे प्रोव्हिन्शियल असेंब्लीला देऊन टाकण्यात आले. त्यामुळे आता इथे काय दिसेल? ऑटोनॉमी मिळाली. जसं आपल्या राज्यांना ऑटोनॉमी मिळाली आहे, आपल्या स्वातंत्र्यानंतर संविधानाने दिली, तशी कार्यात्मक ऑटोनॉमी, फंक्शनल ऑटोनॉमी इथे मिळाली आहे. भारत सरकार कायदा 1935. भारतीय संघराज्याची स्थापना. आता फेडरेशन निर्माण झालं, इथे राज्य निर्माण झाल्यासारखे दिसतात कार्यात्मक, तरी इथे मात्र संघ राज्य निर्माण झालेला आहे. ऑल इंडिया फेडरेशन. ऑल इंडिया फेडरेशन असं निर्माण झालं. याचा अर्थ काय आहे की भारत एक संघ आहे. जरी ते वेगवेगळे राज्य असले,
म्हणजे प्रिन्सली स्टेट असतील आणि ब्रिटिश प्रेसिडेन्सी असतील, हे सर्व एक आहेत आणि सर्वांचा एक संघ आहे. बघा, सुरुवात प्राचीन भारतामध्ये संघ होते, तो संघ आता इथे पहिल्यांदा आपल्याला दिसून येतो. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947 शेवटचा ब्रिटिश राजवटीमधील कायदा भारत स्वातंत्र्य आणि सार्वभौम राज्य घोषित करण्यात आले. कसं? इंडिपेंडंट अँड सॉव्हरीन स्टेट. केवळ स्वातंत्र्य नाही, जसं ऑस्ट्रेलियाला स्वातंत्र्य मिळालं, पण ऑस्ट्रेलिया आतापर्यंत काय होतं? ब्रिटिश अधिपत्याखाली डॉमिनियन स्टेट होता. आपल्याला डॉमिनियन असं मिळालं का? नाही, सॉव्हरीन मिळालं, सार्वभौम मिळालं. कोणाशी दोस्ती ठेवायची आहे, कोणाशी दुश्मनी करायची आहे, कोणाच्या घरी जायचं नाही, हे सर्व अधिकार, पूर्ण अधिकार आपल्याला ह्या कायद्याने मिळालेलं दिसते. म्हणजे भारत जो काही आधी प्राचीन काळी होता तो पुन्हा इथे उदयास आलेला दिसतो, पण आधुनिक स्वरूपात. आणि त्याच्यामुळे संविधानावर प्राचीन विचारांची पकड आपल्याला दिसते संविधानावर, आणि सोबतच आधुनिक विचारांचं प्रतिबिंब सुद्धा भारतीय संविधानात दिसून येतं. म्हणजे भारतीय संविधान कसं आहे? ऑर्गॅनिक आहे, इव्हॉल्युटरी आहे, त्याचं इव्होल्युशन झालेलं आहे. बरं, लक्षात आलंय का? हजारो वर्षांचा इतिहासाचं प्रतिबिंब म्हणजे भारतीय संविधान होय. आणि हजारो वर्षांच्या इतिहासातील भारतीयांची जी इच्छा, भारतीयांच्या ज्या आकांक्षा आहेत त्या संविधानात आहेत. त्यामुळे भारतीय संविधान काय चोरेकर्म नव्हे आणि आत्ताचं नव्हे बाबा. भारतीय संविधानाची नीव जी आहे अत्यंत प्राचीन आहे. आलं की नाही लक्षात? कॉन्सेप्ट क्लिअर झाला? तोंड वडकच होती, पण आता कसं आहे, एक एक म्हणलास का लई डिटेल जाते, त्यामुळे थोडस डिटेलिंग करायचं. कॉन्स्टिट्यूशनला झक्कास पैकी अभ्यास करायचा. जमला ना बापू तर बिलकुल आउट ऑफ क्वेश्चन असे सॉल्व्ह होऊन जातात, काय टेन्शन. ठीक आहे, अभ्यास करता, त्यामुळे मी अभ्यासाला काहीच म्हणू नाही. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि अभ्यासाले ऑल द बेस्ट.